बरोबर आहे. त्याला पर्याय काय करता येईल का याच्यावर आपल्याला विचार करायला लागेल, कारण ते मोठे पंप आहेत, त्याच्यामुळे तिथं जनरेटर वगैरे बसवणं शक्य नाही आहे. परंतु ज्या वेळेला आपलं नवीन सबस्टेशन होईल, सबस्टेशनचं आता काम चालू आहे आडाळीला, ते झाल्यानंतर आपल्याला त्याला डबल लाईनचा पुरवठा करता येईल आणि तो करण्याच्या संदर्भात मी चर्चा करेन. नाही, भात शेती संदर्भात मोठं नुकसान होते, कारण पाऊस आता परत गायब झालेला आहे. याच्या आधी सुद्धा आधी पाऊस लेटच झाला, 6 तारखेला पाऊस आला पण नंतर पुन्हा गायब झाला. आता शेती वाफ्यामध्ये पाणी नाही आहे, तुम्ही पाहणी करणार आहात का तुमच्या मतदारसंघातली? निश्चितपणे आता पाऊस कदाचित सुरू होण्याची शक्यता आहे, जे सांगितलं त्याप्रमाणे. तसं नाही झालं तर मी 100% पाहणी करेन, कारण 15ला आता जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आहे, त्याच्यानंतर 3 दिवस मी बाहेर आहे, कारण मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कधी उपस्थित नव्हतो किंवा मी माझा वाढदिवस कधी साजरा करत नाही आणि त्याच्यामुळे मी त्या दरम्यान इथे नसतो. तो पिरियड आटोपला की मी लगेच हे घेईन आणि दरम्यानच्या काळामध्ये मी कृषी अधिकाऱ्यांना सांगून ताबडतोब पाहणी करायला लावेन. अधिवेशन पुढचं असेल तर हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये आहे. कोणत्या प्रमुख मुद्दे तुमच्या मतदारसंघातले तुम्ही त्यावेळी हायलाईट्स करणार आहात? कसं आहे की आमचे बरेचसे मुद्दे हे आम्ही मिटिंगच्या माध्यमातून सोडवत असतो. तोपर्यंतच्या काळामध्ये जर सुटले नाही तर अनेक प्रश्न आहेत, ज्याच्यामध्ये हत्तीचा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला विशेषतः विजेच्या संदर्भातले प्रश्न आहेत. अनेक प्रश्न अशा स्वरूपाचे आहेत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अजून शेतीचे दाखले काही कारणामुळे मिळू शकत नाहीत, कारण आपला जमिनीचा वाटपाचा निर्णय झाला परंतु अजून वाटप पूर्ण झालेलं नाही. मग अशा लोकांना कर्जमाफी मिळू शकलेली नाही आहे. या संदर्भात मला महसूल मंत्री महोदयांनी मिटिंग घेण्याचं कबूल केलेलं आहे. ही मिटिंग झाली तर मग पुन्हा ते विषय मांडायला लागत नाहीत, त्याच्यामुळे बहुतांश विषय हे आमचे असे सोडवले जातात. परंतु जे सुटणार नाहीत आता, कारण हत्तीच्या संदर्भात सुद्धा मिटिंग घेण्याचं वनमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे. तोपर्यंत हा प्रश्न सुटला तर आपल्याला या संदर्भात मग अडचण येणार नाही. परंतु हत्तींसाठी जी राखीव जागा केलेली आहे त्याला पुरेशा निधीची तरतूदसुद्धा करायला लागेल. तो एक महत्त्वाचा प्रश्न आहे. महसुली प्रश्न जे सुटले आहेत त्यांचं लवकरात लवकर अंमलबजावणी करायची आणि त्याच्यापेक्षा जास्त एक विशेष लक्ष हे पर्यटनाच्या दृष्टीने माझ्या मतदारसंघावर देण्याची गरज आहे. कारण 15 जरी संपूर्ण जिल्हा पर्यटन जिल्हा असला तरी पर्यटनाचं सगळ्यात जास्त पोटेन्शियल हे सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग 3 तालुक्यांना आहे आणि त्याच्याचबरोबर मालवणला सुद्धा आहे. तर मला वाटतं की त्या संदर्भातसुद्धा आपल्याला अधिकचं लक्ष देण्याच्या दृष्टीने आवश्यकता आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये अनेक प्रश्न नव्याने येत असतात. आमच्याकडे काय होतं की आम्ही प्रश्नाच्या संदर्भात मिटिंग लावून घेतो, त्याच्यामुळे पुन्हा ते प्रश्न उपस्थित करायला लागत नाही. पण काही चांगले प्रश्न हे निलेश जीनीसुद्धा ह्या अधिवेशनामध्ये उपस्थित केले. त्याच्यामध्ये आंबा काजूचा जो आहे, आंबा काजूच्या संदर्भात सुद्धा मला मिटिंग लावतो म्हणून कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. लवकरच ती मिटिंग झाल्यानंतर जर काही प्रश्न शिल्लक राहिले तर त्याच्यावर बोलता येईल. दुसरा दशावताराच्या संदर्भात एक चांगला प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता, त्याला सुद्धा चांगला न्याय मिळालेला आहे, त्याच्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो. 3:30 वाजता शिवसेनेची जिल्हा बैठक होते, उद्योगमंत्री येत आहेत, त्यानंतर निलेश राणे आहेत, आपण उपस्थित असणार आहे. काय महत्त्वाचं या बैठकीत चर्चा होऊ शकते? नाही, याच्यामध्ये विशेषतः जो आता सर्वे चालू आहे मतदार संघांच्या संदर्भात, त्याचीच चर्चेसाठी या मीटिंग असतात. त्याच्यामुळे त्या व्यवस्थित आणि पक्ष बांधणी 2 विषयांची चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. काही नगर परिषदेमध्ये तुम्ही अनेक वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केलं आहे. अनेक सावंतवाडीत नगराध्यक्ष होऊन गेले, मात्र मागच्या काही महिन्यात बघितलं तर टक्केवारीवरनं आरोप होत आहेत, योजनेवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. सामान्य नागरिक क्वालिटी ऑडिट करावं, थर्ड पार्टी ऑडिट करावं, अशा पद्धतीची मागणी सावंतवाडी करतात. एक सावंतवाडीला एक संस्कृती आहे, एक इतिहास आहे, एक वैभव त्या नगर परिषदला आहे. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? एक गोष्ट अशी आहे की एखादी कुठलाही ज्याला आरोप होतो त्याला त्यातलं तथ्य तपासून बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे सावंतवाडीला एक परंपरा राहिलेली आहे, ती
कुठल्याही परिस्थितीमध्ये सावंतवाडीमध्ये कुठल्याही कंत्राटदाराला पैसे द्यावे लागत नाही, ही एक ख्याती सावंतवाडीची राहिलेली आहे आणि ती तशीच राहील अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही म्हणता की जी आता आपल्याकडे पाणी पुरवठा योजना आहे, याचं काम मोठं काम आहे आणि ते काम चालू असताना त्याच्यामध्ये त्रुटी राहू शकतात, परंतु भ्रष्टाचार होऊ शकेल असं मला स्वतःला वाटत नाही. त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर केल्या गेल्या पाहिजेत आणि जेवढं काम झालं त्याचंच जर योग्य रीतीने पैसे दिले तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही याची मला खात्री आहे. पण भाई तुम्ही नगराध्यक्ष असताना एक वेगळी पोझिशन होती आणि आता हे वेगळं आहे. म्हणजे जे पूर्वी असे आरोप केले जात नव्हते, आता उघडपणे आरोप केले जातात टक्केवारीचे. हे सावंतवाडीच्या दृष्टीने योग्य नाही. सावंतवाडीच्या दृष्टीने योग्य नाही, त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी असं मला सगळ्यांचं आव्हान करायचं आहे. त्याच्यात काय मी कोणावर पर्टिक्युलरली आरोप करू शकत नाही किंवा काय आरोप झाले याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. असे आरोप होणं चुकीचं आहे. म्हणजे मुळात असं काय होण्याची संधी कोणाला मिळू नये अशी अपेक्षा आहे. आरोप आहे तुमच्याच पक्षाच्या पुराव्याकडे गटातून आलेले आहे आरोप, त्यासाठी पुरावे दिले आहेत त्यांनी. कंत्राटांचे चेक ड्रॉवरमध्ये ठेवले कमिशन देण्यासाठी. हे तुम्ही सत्य पडताळणार का? हे आज पडताळलं नाही, मी तशा सूचना देईन की अशा तऱ्हेने पेमेंट कोणाची डिले होऊ नये याची आम्ही सूचना देऊ. दुसरं असं होतं की सावंतवाडीच्या रेल्वे स्टेशनवर पाणी योजना आपण करणार होता, हो. त्याचं नेमकं काय झालं? नाही, आता कसं मध्यंतरी सिंधुरत्न योजना बंद होती. पाणी पुरवठ्याचं जे पाणी आणायचं आहे त्या संदर्भातला प्रस्ताव हा शासनाकडे दिलेला आहे आणि आता सिंधुरत्नची 15 तारीखला मीटिंग आहे, त्यावेळेला मी निश्चितपणे याच्याबद्दल बोलेन. कारण तिथं जर आपल्याला हे करायचं असेल तर पाणी तिथं द्यायला लागेल. तिथं आपलं टर्मिनस असल्यामुळे त्याला पाणी द्यायला लागेल. दुसरं आहे एक आपण एक हे आणलं होतं पोलीस लाईनला. हो, त्या केंद्राचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे, त्याचं थोडासा आढावा घ्यायला लागेल आणि काम पूर्ण झाल्यानंतर तिथं केंद्र सुरू करण्याच्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी लवकरच बोलेन. आता चौकुळवरून पर्यायी मार्ग झालेला जो दोडामार्ग तालुक्यामध्ये उतरतो, दुसरा जो मार्ग झालेला आहे तो तळकट आहे म्हणजे आपण, आणि जो शक्तिपीठ महामार्ग होतोय त्याच्यातून सुद्धा पर्यायी मार्ग हा उपलब्ध होऊ शकेल, त्याची आमची बोलणी चालू आहे. भाई रेल्वेच्या 3 गाड्या नव्याने मुख्यमंत्र्याने पत्र दिल्यानंतर सुरू आहे, परंतु त्यामध्ये सावंतवाडीमध्ये फक्त वेंगलोर एक्सप्रेस सोडली तर राजधानी एक्सप्रेस आणि गांधी याची गरीब रथ या दोन्ही गाड्या या मध्यंतराच्या आहेत. सावंतवाडीला तसा त्याच्या इथल्या प्रवाशांना काय उपयोग नाही आणि विशेषतः सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला आणि पेडण्याचे काही भाग हे ते लोक येतात प्रवासाला. जर नेत्रावती, मत्स्यगंधा, तेजस या गाड्या किंवा वंदे आता एक थांबते आहे ना आपली वंदे भारत थांबणार प्रयत्न करणार होता आपण, रेल्वे मंत्र्यांना वगैरे असं सांगितलं होतं, त्याचं काय? नाही, वंदे भारतच्या संदर्भात प्रयत्न केले तरी अजून त्याला काही यश आलेलं नाही आहे. तुम्ही जाणार पुन्हा का रेल्वे प्रयत्न मंत्र्यांना करू. भेटणार वगैरे का? कसं आहे, जसं मुख्यमंत्री महोदयाने प्रयत्न केले ते तर क्रेडिटेबल आहे, परंतु श्रीकांत शिंदेनी सुद्धा मोठा रोल याच्यामध्ये केलेला आहे. त्यांनी या संदर्भात प्रश्न विचारलेला होता आणि त्यांनी सुद्धा ते ह्यांना भेटलेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय आणि श्रीकांत शिंदे दोघांचा आहे आणि त्याच्याचबरोबर इथली जी स्थानिक समिती आहे त्यांचा सुद्धा मोठा रोल आहे. त्यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केलेला आहे. त्या गाड्यांसाठी आपणही पत्र दिलं होतं, पण त्या सुलभा गायकवाड त्याचा काही संबंध नाही मतदारसंघाशी. त्यांनी सुलभा गायकवाड आमदार एक आहे भाजपच्या कल्याणच्या, त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी केलं, त्यांचे सुद्धा आभार आहे. भाई संजय राऊत असं म्हणतायत केंद्र सरकार केंद्र मंत्रिमंडळात विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मंत्री होते आणि चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असं ते म्हणतात. मला असं वाटतं की ह्याच्यावर मी कॉमेंट करणे योग्य नाही, परंतु मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय चांगलं काम महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करावं अशासाठी ते मुख्यमंत्री राहावे असंच आमची सगळ्यांची इच्छा असणार. परंतु शेवटी वरिष्ठांचे काय निर्णय असतात ते आमच्यावर अवलंबून नसतात. त्याच्यामुळे वरिष्ठ जे काय निर्णय देतील तो श्री फडणवीस साहेब तो पाळणार, त्याच्याबद्दल खात्री आहे. परंतु
असं काही महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम चालू असताना असा काही बदल होईल असं आजच्या घडीला कोणी बोलणं हे विशेषतः असं बोलण्याचं संजय राऊतना काहीच अधिकार नाही आणि त्याच्यामुळे त्यांची अपेक्षा असेल की त्यांचा राग असेल फडणवीस साहेबांनी तर म्हणून ते बोलले असतील. भाई कोकण रेल्वेचं दुपदरीकरण जे होत आहे रोह्यापर्यंत पुढे झालेलं आहे. खेडपासून 235 कोटीचा प्रोजेक्ट मान्य झालेला आहे केंद्र सरकारकडून. सावंतवाडीपर्यंत डबल ट्रॅक पुढील 5 वर्षात पूर्ण करण्याचा निर्णय होतो. आणि अतिशय चांगलं हे आहे. काय होतं की याच्यामुळे गाड्यांची स्पीड वाढायला मदत होईल आणि गाड्या वेळेवर पोहोचतील. आता कसं आहे की प्रत्येक 2 स्टेशनच्या मध्ये एक हॉल्टसाठी 3 स्टेशनच्या मागे एक हॉल्टच्या स्टेशनची सोय आहे आणि तिथंच डबल ट्रॅक आहे. त्याच्यामुळे तिथं गाड्या थांबवायला लागतात आणि दुसरी गाडी पास करायला लागते. डबल ट्रॅक झाला तर ही अडचण दूर होईल आणि त्याच्यामुळे गाड्यांची स्पीड वाढवायला गाड्यांची संख्या वाढवायला मदत होईल. जरा आम्ही 2 मेडिकलला होणार आहे आणि 20 तारीखला सावंतवाडीला होणार आहे. तर जास्तीत जास्त नागरिकांनी त्या मेडिकल कॅम्पचं आणि 18 तारीखला वेंगुर्ल्याला आणि 20 तारीखला सावंतवाडीला जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयामध्ये सगळ्या प्रकारचे आजार सगळ्या आजार वेंगुर्ल्यामध्ये डेरन हॉस्पिटलची टीम आहे आणि इथं KLE हॉस्पिटल आणि जे रुग्ण ह्याचे असतील आपल्या ऑपरेशनचे त्यांना त्या रुग्णालयामध्ये KLEमध्ये त्यांच्यावर ऑपरेशन्स होतील. समाजाची पत्रकार परिषद झाली आणि या इमारतीबद्दल सर्व समाज 2च व्यक्ती वैश्य समाजाला वेगळीच दळाचा प्रकार करत आहे आणि समाज पूर्णपणे एकवटला आहे. यावर जरा म्हणजे जी इमारत जी वैश्य भवन आहे नाही बघा हा विषय सध्या सबज्युडिस आहे. तो जे धर्मदाय आयुक्त असतात ते म्हणजे न्यायाधीशच असतात. त्याच्यामुळे तो सबज्युडिस असताना त्याच्यावर बोलणं योग्य नाही. परंतु समाजामध्ये एकी असावी हा माझा नेहमी प्रयत्न असतो. तसे मी सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतो.